30 म्हणजे 10 कट केले होते ना तसे 8 पण कट कर. हा मग तेच त्यांना सांगतोय मी, ते बघतो मी करतो म्हणजे 22. हा मग 2 मिनिटं ते आलेले आहेत ना त्यांचे 25, आपण ते करू. ते 2 मिनिट थांबा, गडबड करून. हे 22 यांचं येणं आहे. हा तुझे किती आहे? तुझे 7 आलेले आहेत असं समज असं ते आपण मी बोलतो तुला. 35 मधून 7 गेले किती राहिले? 28. 1-10 येणं आहे. 1-10 आणि ते तुझं वैयक्तिक आपलं आहे तो नंतर आपण बोलू. हा ते आपण आपलं बोलू. हा बोलू. 1-10 आता ह्याच्यातनं 39 फ्लॅट कट करू. 40 समजा रोज 40 झाला. ठीक आहे 40 म्हणजे 50 60 नाही 70 मायनस 39 70 आहे. 70 येणं आहे. 71 म्हणजे 70 म्हणजे 71 आहे. 71. तुम्ही काय करा आता, तुम्ही तिघे डिस्कस करा, वाटलं खाली जाऊन करा आणि मग यावं. आम्ही इथंच यावं, कारण आज त्याच्यानंतर मिटिंग नाही होणार. जे होईल क्लिअर पाहिजे मला. जे असेल नसेल ते फुकट फालतू हे नको आपल्याला. हा जाऊ. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओमध्ये काही शैक्षणिक क्षेत्रातले किंवा नोकरी लावतो म्हणून दलाली करणारे काही दलाल त्यामध्ये दिसत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे. नक्की प्रकरण काय आहे आणि काय नक्की सगळी ही घटना आहे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. कुमार सर, आज तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला तुमचा सोशल मीडियावर. काय नक्की प्रकरण काय आहे, काय झालेलं आहे आणि महापालिकेतली याची भूमिका? हे दलाल नाही आहेत. यांनी रितसर पुणे महापालिकेसारखी पॅरलल यंत्रणा उभी केली. इथं पालिकेशी नोकरीचा संबंध नाही, फक्त पालिकेचं नाव, शिक्का, सह्या लोकांच्या वापरल्या आणि काही लोकांना नोकरी देतो किंवा नोकरी लागलंय असं भासवून त्यांच्याकडून पैसे उकळले. इथं पालिकेच्या अधिकारी एखादा सामील असेलही, परंतु याचा पालिकेशी तसा संबंध नाही. पालिकेच्या नावावर झालेली बोगस नोकर भरती आहे. म्हणजे यांनी काही लोकांना फसवलं. त्यांना फसवण्यासाठी त्यांनी काही त्यांच्या एजंट जे म्हणतात त्यांच्या पावती पुस्तकं तयार केली, आपली पगार पुस्तिका तयार केली. त्यांना बोगस नियुक्तीपत्र दिलं, बोगस बदलीचं पत्र दिलं, बोगस बढतीचं पत्र दिलं, बोगस त्यांना 1-2 महिन्याचा पगारही खाजगी अकाउंटवरून दिला, बोगस सर्व्हिस बुक तयार केलं. आणि आता हे सगळे मुलं हवालदिल झालेले आहेत, कारण त्यांना असं वाटलं होतं. बोगस ट्रेनिंग दिलं, बोगस इंटरव्ह्यू घेतले पालिकेच्या जवळच्या त्या मॉडर्न कॅफेमध्ये. आणि आता अशी मुलं जी आहेत ती आता मुलं हवालदिल झालेली आहेत, कारण या नोकरी लागली अशा भरवशावर काही जणांची लग्न झाली, काही जणांनी घर विकलं, काही जणांनी शेत विकलं, काही जणांनी सोनं विकलं आणि आता त्यांच्या हातात काही राहिलेलं नाही. वय टळून गेलेलं आहे, पैसा गेला, नोकरी नाही. अशा अवस्थेत काही लोकांची भ्रष्टासारखी अवस्था झाली. आता घरात जर काही जणांची या नोकरीच्या म्हणजे हे असं नोकरी लागल्याचं भासल्यामुळे त्यांची लग्न ह्या नोकरीच्या भरवशावर झाली. आता बायकोला कळलं नोकरी नाही तर ती परत त्या बाजूने सासूरवाडी करून काही केसेस होत आहेत का, काय क्रिमिनल कंप्लेंट होती की काय, अशी भीती लोकांना वाटायला लागलेली आहे. म्हणजे आता यामध्ये हे जे सगळे लोक जे सामील आहेत ते नक्की कोण आहेत, त्याच्याबद्दल काही तक्रार वगैरे दिलेली नाही? तक्रार सध्या, कारण तक्रार द्यायला मुलं थोडी कचरत आहेत, परंतु याच्यातलं एक राजेंद्र खेडेकर म्हणून आहेत आणि दुसरा एक पालिकेचा शिपाई आहे तो शिवानंद पाटील, आणि दुसऱ्या आणखी एकाचं आणि नमिता बनसोडेचं पगार पावती माझ्याकडे पण आहे. तर ह्या तिघांनी आणि अशा आणि बरेच जण आहेत, त्यांनी मिळून विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढणं, त्यांच्याकडून पैसे काढणं, त्यांना फसवणं असे उद्योग केलेले आहेत. सर, ही सगळी त्यांची जी चैन होती ती नक्की कशी चालत होती? काही तर ओळखीच्या निमित्ताने मला अशाच पद्धतीने पालिकेत नोकरी लागली असं सांगून लोकांना ती नोकरी लागेल, कधीतरी पालिकेची जाहिरात येते त्यानुसार मग तुम्हाला त्याच्यात नोकरी लावतो असं सांगायचं आणि मग त्यांच्याकडून पैसे उकळायला सुरुवात करायची. आता काही जण तिथं पालिकेचे अधिकारी म्हणून भेटलेत, पण ते पालिकेचे अधिकारी म्हणून पालिकेचे अधिकारी नाहीत. मग त्यांच्याकडून पैसे मिळाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र द्यायचं बोगस, म्हणजे पालिकेचा शिक्का, पालिकेचं लेटर हेड आणि भाषा सुद्धा पालिकेच्या सगळंच बोगस बनवलं होतं. आणि त्या विद्यार्थ्यांना दिल्यानंतर सह्या वगैरे असल्यावर मुलांना ते खरं वाटायचं आणि मग ते आणखी पैसे द्यायचे. मग नंतर त्यांना ट्रेनिंग दिल्याचं दाखवायचं, पण ट्रेनिंगला न पाठवता
घरातच बसवून ठेवायचे आणि तुमचं ट्रेनिंग झालंय अशीही पत्र आहेत माझ्याकडे की ट्रेनिंगला पाठवल्याची त्यांनी पत्र आहेत ती. आणि त्यानंतर मग नोकरीला लागले असं त्या मुलाला वाटतं, पण हे मिळत नाही. प्रत्यक्षात तिथे गेल्यावर कळतं की नोकरी लागलेली नाही. मग त्यांना काहीतरी थातूर मात्र कारण सांगून त्यांना सांगायचं की मी तुम्हाला आता तुमची बदली झालेली आहे, त्यामुळे रुजू व्हायला आणखी 2-4 महिने लागतील, म्हणून त्यांना बदलीची सुद्धा पत्र पाठवायची. म्हणजे हे प्रत्यक्षात रुजू न होता म्हणजे या मुलांनी एवढा अंधाळ विश्वास कसा ठेवला जो प्रत्यक्षात रुजूच व्हायचं नाहीये तर? पालिकेच्या पावतीसारखी पगार पावती केली आणि खाजगी अकाउंटवरून ते पालिकेचं अकाउंट महाराष्ट्र बँकेत आहे, तर ते महाराष्ट्र बँकेच्याच अकाउंटवरून काय 25,000 50,000 पगार देतोय म्हणून 1-2 पगार देऊन टाकायचा. यांनी घेतलेले असतात 30 40 50 लाख, त्याच्या ते 5-50 हजार परत द्यायला काय वाटत नाही, अशी ती चेन आहे. आणि आता अनेक मुलं आता येतील पुढं, कारण आता त्यांच्या हातामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही. नोकरी गेली, लग्न गेली, फसवणूक झाली, पैसा नाही, घर विकलं, सोनं विकलं. मग आता याची जी व्याप्ती आहे ती किती मोठी आहे, किती मुलं या सगळ्याच्या कचाट्यात आलेले आहेत? माझ्या माहितीप्रमाणे 500 ते 600 मुलं अशी आहेत, असा माझा अंदाज आहे. 100 नावं तर माझ्याकडेच आहेत. आणि त्यांनी आता काही लोकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु मुलं अजूनही त्यांचाही बरोबर आहे. लग्न जर या नोकरीच्या भरवशावर झालं असेल आणि जर बायकोला किंवा नवऱ्याला कळलं की असं काहीच नाही आहे, तर मग ते आणखी म्हणजे कुटुंब तुटणार, फौजदारी कारवाई होणार, या सगळ्याला बळी पडावं लागेल. या भीतीने काही जणी येत नाही आहेत पुढे. तेव्हा ही इतका सगळा सावळा गोंधळ सुरू होता आणि पालिका अनभिन्न होती सगळ्यापासून. नाही, पालिकेकडे तक्रारी झालेल्या आहेत, परंतु 1-2 जाऊन पालिकेत सांगितलंय, कदाचित ते तक्रारी करतील सुद्धा. आता तुम्ही आज हा व्हिडिओ जरी काढला असाल, ही तक्रार केली असेल, तर कायदेशीर लढाई तुम्ही कशा पद्धतीने लढणार? यातलं कुणी पुढं आलं, महत्वाचा मुद्दा तो आहे, तर पालिकाच करेल FIR, किंबहुना पालिका करावी यासाठी मी आग्रही आहे. कारण फसवणूक पालिकेची सुद्धा झाली. माझ्या नावावर जर कुणी फसवणूक केली तर ते मलाही त्याच्यात तक्रार केलीच पाहिजे ना. कमी शिक्षा होईल किंवा शिक्षा होणार नाही म्हणून त्यांना सोडणं ते काही बरोबर नाहीये. हा पुणे जे विद्येचं माहेरघर आहे, जिथं शिक्षणासाठी, नोकरीसाठी देशभरातून लोक येतात आणि तिथं पुणे महापालिकेसारखी एक पॅरलल व्यवस्था उभी राहते आणि तुम्हाला नोकरी देतो म्हणून कोट्यवधी रुपयांचा गफला होतो. महापालिकेची पॅरलल नोकरी लावणारी संस्था त्या ठिकाणी उभ्या राहते, मात्र याची खबर ना महापालिकेला असते ना प्रशासनाला असते. मात्र विजय कुंभार यांनी जो काही हे सगळं प्रकरण बाहेर काढलेलं आहे त्यानंतर याची व्याप्ती कुठपर्यंत जाते आणि याचे हात, यामध्ये कुणाकुणाचे हात सामील आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. अभिजित दराडे, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.